शिफ्टिंग प्रोसेस एवढी सोपी आहे गायत्री? हळूहळू प्रॅक्टिसने होऊ शकते. बरं. तू आज केलंस, उद्या केलंस, मग त्यासाठी मग तू हो ओनोपोनोचे प्रेयर्स करायला घेऊ शकतेस, ज्याच्यामध्ये आपण साधे 4 शब्द बोलून, जसं की थँक्यू, आय लव्ह यू, प्लीज फॉरगिव्ह मी, अशासारखे 4 शब्द जर आपण एका रिदमिक वेने ऐकले आणि आपण आपल्या मानसिकतेवरती जर काम करायला सुरुवात केली, ज्याला आपल्याला सॉरी म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, मला तुला सॉरी म्हणायचं आहे, पण माझा इगो आड येतो आणि मी तुला सॉरी नाही म्हणू शकत आहे. तू हो ओनोपोनोची प्रेयर कर त्या व्यक्तीसाठी. हळूहळू तुझे विचार, तुमचं नातं हळूहळू बिल्ट व्हायला सुरुवात होतं, तिथून ते बदलायला सुरुवात होतं, कारण कुठेतरी तू तुझ्या सबकॉन्शियस माइंडवरती जाऊन काम करत असतेस. जसं आपण नेहमीच ऐकतो की कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. मेडिटेशन इज ऑल अबाउट युअर सबकॉन्शियस माइंड. तुझ्या कॉन्शियस माइंडमध्ये बरेचसे निगेटिव्ह गोष्टी असू शकतील, पण जेव्हा तू मेडिटेशन करतेस, एका ठराविक काळानंतर हळूहळू तू सबकॉन्शियस माइंडपर्यंत जातेस. आणि मग तिथे ज्या दडलेल्या ह्या निगेटिव्ह इमोशन्स असतात ना, त्याच्यावर काम करायला सुरुवात होते. सो ॲक्च्युली आता हे जे ते होनो मेडिटेशन सांगितलं, मला असं वाटत होतं आतापर्यंत की हे फक्त आपण स्वतःला म्हणतोय की आय लव्ह यू, सॉरी, थँक्यू. पण हा एक पॉईंट मला खूप छान वाटला की हे आपण दुसऱ्यांच्या बाबतीत सुद्धा वापरू शकतो आहोत, की त्या भावनांना आपल्या मनातून निचरा करण्यासाठी. करेक्ट. आपण निचरा करणार म्हटल्या मॅडम, तर मी म्हणते की तुम्ही रिव्हर्सलचे तुमचे जे प्रोटोकॉल्स असतात त्यावेळेला बरेच वेळेला बॉडी डिटॉक्सवर बोलता. करेक्ट. मी माझ्या सेशन्समध्ये बरेच वेळेला माइंड डिटॉक्सवर बोलते. खरे. जसं बॉडी डिटॉक्स करताना काय सांगता तुम्ही की स्मूदीज घ्या, टॉक्झिन्स बाहेर काढा, काही ठराविक पद्धतीचं अन्न ग्रहण करा आणि मग तुमचे टॉक्झिन्स बाहेर पडतील. तसंच माइंड डिटॉक्सच्या ह्याच्यामध्ये मी म्हणेन की तुम्ही ठराविक पद्धतीचा कंटेंट कन्झ्युम करा, माइंडसेट वाईज कन्झ्युम करा. काय कंटेंट असू शकतो? चांगले विचार, चांगली पुस्तकं, चांगली गाणी, चांगले व्हिडिओज, हे सगळं कन्झ्युम करा. टॉक्झिन्स, माइंडसेट ऑटोमॅटिक बदलायला सुरुवात होतो. यूट्यूब तुझ्याकडे पण आहे, माझ्याकडे पण आहे. तू काय कन्झ्युम करते, मी काय कन्झ्युम करते, यात फरक आहे. सो तेव्हा ते माइंडफुल कन्झम्पशन ऑफ थॉट्स सुरू होईल ना, त्यावेळेला तुमचा माइंड डिटॉक्स पण व्हायला बरेच वेळेला सुरुवात होते. खूप सुंदर. अजूनही एक छान मला वाटलं की जेव्हा आपण लेट गो करणार आहोत ना, त्याच्या आधी थोडंसं ॲक्सेप्टन्समध्ये जाणं पण फार महत्त्वाचं आहे. की आपण मगाशी बोललो की मलाच का, मीच का, माझ्याच बाबतीत का. सो कुणीही काही केलं तरी आता त्या गोष्टी बदलणार नाही आहेत. सो पहिल्यांदा त्या वायमधनं बाहेर पडूयात ना. सो आधी ॲक्सेप्ट करा की येस, हे घडून गेलेलं आहे, मग ते जाऊ दे बाहेर. आणि इथे मला वाटतं मोठी गोष्ट असते की सेल्फ टॉक. बेसिकली आपण आपल्या स्वतःला ॲक्सेप्ट करतो म्हणजे काय, आपण आपल्या स्वतःशी कसं बोलतो. आपण इथून जेव्हा मी हा ड्रेस घालते, मी स्वतःला काय म्हणते, छान दिसते म्हणते का म्हणते की नाही हे कलर कॉम्बिनेशन काही फार बरं नाही आहे. किंवा विचार करताना माझ्याच भाजीबद्दल, मीच केलेल्या भाजीबद्दल, मीच केलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल मीच जर म्हटलं ना, छान झाली हा भाजी, समोरचा बघा छान झालीच म्हणे. सो सेल्फ टॉक इम्प्रूव्ह करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं. आणि जे म्हणतो ना की आपण विचार करतो, तेच मगाशी तुम्ही तो पॉइंट मांडलात की विचार करताना चांगले विचार करा ना. जसं म्हटलं की मी बाहेर जाताना मी पडणार आहे, माझा ॲक्सिडेंट होईल, असं जर विचार करून आपण बाहेर पडलो तर ते तसंच होणार आहे. सो मी छान आहे, माझ्या बाबतीत सगळं छान घडणार आहे, माझे लोक सगळे छान आहेत, या माइंडसेटमध्ये तुम्ही जेव्हा येता. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणता येईल याला? येस, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स परिणाम होतो, नक्कीच होतो. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणजेच मी जसं म्हटलं की तुम्ही कुठला कंटेंट कन्झ्युम करता, म्हणजे तुम्ही कशा सूचना तुमच्या शरीराला आणि मनाला देताय. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आणि माइंडसेट ह्यामध्ये फरक आहे का की एकच आहे? पॉझिटिव्ह अफर्मेशन्समुळे माइंडसेट बनतो आणि तुमचा माइंडसेट ठरवतो की तुम्ही कसे अफर्मेशन्स देता. निगेटिव्ह अफर्मेशन्स देता, पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह. म्हणजे आपण जसं म्हणतो प्रत्येक वेळेला की शरीर आणि मन हे बॅलन्स्ड वेनी जात असतं. सो ध्यानाचाच प्रकार जर मी म्हटलं तुला, तर थायरॉइड जर असेल तर, आता परत आपण आलो आपल्या थ्रोट चक्रावरती. रोज रात्री झोपताना आपण जर फक्त जेव्हा लेडाऊन होतो, जेव्हा बेडवर अगदी शेवटच्या क्षणाला, म्हणजे आता आपण झोपतोय, आता सगळं संपलंय, सगळं कामं करून झाली आहेत, झोपतोय आपण, त्यावेळेला जर आपण आपल्या थ्रोट चक्रावरती हात ठेवून
नुसतं त्याला थोडंसं मसाज केलं आणि हा मसाज करताना थोडंसं त्याच्यावरनं हात फिरवताना जर आपण फक्त स्वतःला छान अफर्मेशन्स दिले की मी सुरक्षित आहे, मी आज माझा दिवस आज छान गेला आहे आणि आज मला बरं वाटतं आहे, आज मी डाएट प्रॉपर फॉलो केलं आहे, आज मी छान एक्सरसाइज केला आहे, आज मी छान गाणी ऐकलीत. एक 5 ते 10 मिनटं तुम्ही तुमच्या त्या ग्लँड बरोबरचं जे रिलेशन आहे ना तुमचं, कनेक्ट होणं खूप गरजेचं आहे. खूप छान. हे जर रात्री झोपताना एखाद्याने विचार केला काय हे थायरॉईडची गोळी घ्यावी लागते मला, मग मला असं होतं, मग माझी जाडी ह्याच्यामुळेच वाढली आहे, माझं असं झालं आहे, म्हणजे तुम्ही पूर्ण ब्लेम त्या ग्लँडला देताय. अगदी फाईन, म्हणजे तुम्ही तिला निगेटिव्हली सगळं कोसताय, सगळं करताय, ती नाही इम्प्रूव्ह होणार, ती नाही हील होणार. ती अजूनच डिटोरिएट होणार आहे, ती अजून निष्क्रिय होत जाणार आहे. झाडासारखं झालं. झाडाशी बोलता ते भरभरून म्हणजे चांगलं बोलता अर्थात, Correct. भरभरून फुलं देतं, भरभरून फळं देतं. हे तर आपल्या शरीरातला एक अवयव आहे महत्वाचा. जर तुम्ही त्याच्याशी कनेक्ट झाला तर का नाही रिस्पॉन्स देणार चांगल्या पद्धतीने? एक्झॅक्टली. तर ह्या पद्धतीचं एक छोटंसं शॉर्ट मेडिटेशन ना रात्री थोडे दिवस फॉलो जर केलं तर डेफिनेटली तुमचे T3 T4 लेवल्समध्ये चेंज जाणवतो. माझ्या पेशंटला हा फरक जाणवलेला आहे आणि घडतं, ही गोष्ट घडते. इट्स अ लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल, युनिवर्स असेल किंवा कुठलंही मॅनिफेस्टेशन असू शकतं. इट्स अ एनर्जी. आपण कुठल्या बेसिसवर राहतो तर एनर्जीवरती. तर तुम्ही जितकं छान तुमच्या ग्लँड बरोबर तुमचं रिलेशन ठेवता, जितकं छान तिच्यावर प्रेम करता, म्हणजेच काय स्वतःवर प्रेम करता, तुमच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाबद्दल तो Correct. ग्रॅटिट्यूड व्यक्त होणं फार अगदी, महत्वाचं आहे. फारच आणि ते एक एक गरजेचं ऑर्गन, तो हृदय आपल्यासाठी जन्मापासून ते धडधडतंय. अगदी. सो त्याला कुणी बघतही नाही, तो ब्रेन किती काम करतो आहे, एक ना एक अवयव आपल्यासाठी काम करत असतो. अगदी. हे आता शॉर्ट मेडिटेशन बद्दल सांगत होतात, तर सांगाल का काय आहे नेमकं? तेच मी म्हटलं जसं की रात्री झोपताना ओके, तेच. फक्त झोपल्यावरती आपला हात आपल्या ग्लँडवरनं फक्त थोडासा खाली मसाज करायचा आहे आणि मनामध्ये विचार करायचा आहे की आज मी सुरक्षित आहे. कारण थायरॉईड पेशंट्समध्ये एक इन्सिक्युरिटी असते. ओके. इन्सिक्युरिटी इज द मेजर इमोशन दे फेस. सो मी आज सुरक्षित आहे, आज माझा दिवस छान गेला, मी आज काय चांगलं केलं हे आठवणं, मग मी डाएट फॉलो छान केलं, मग मी आज एक्सरसाइज छान केला, किंवा मला आज मैत्रीण भेटलेली, मी छान गप्पा मारल्या तिच्याशी, माझ्या आवडीचं मी काम केलं, समथिंग लाईक विच गिव्ज यू पॉवर. अशा पद्धतीने जर तुम्ही विचार केले तुमच्या शरीरावर, त्या पद्धतीने जर तुम्ही हे केलं, डेफिनेटली एक 5 ते 10 मिनटं संपदा कितीसा वेळ लागतो आपल्याला, झोप लागेपर्यंत सुद्धा हा रिच्युअल आपण डेफिनेटली चांगल्या पद्धतीने फॉलो करू शकतो.